सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे मानवी स्त्री पुरुष। इंग्रजी लिहावे भाषण करावे, इंग्रजी लिहावे भाषण करावे, जगात त्यागावे व्यसनास, जगात त्यागावे व्यसनास। 40च्या वर त्यांनी दीक्षा घ्यावा, 40च्या वर त्यांनी दीक्षा घ्यावा। शाळा तपासाव्या गावोगावी, शाळा तपासाव्या गावोगावी। आविषी ख्रिस्तास करा सत्यबोध, आविषी ख्रिस्तास करा सत्यबोध। करावे सावध बंधुपरी, करावे सावध बंधुपरी। सत्याविन नाही जगी अन्य धर्म, सत्याविन नाही जगी अन्य धर्म। कळवावे वर्म ज्योती मने, कळवावे वर्म ज्योती मने। तर वरील अखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यधर्म विचारांचा आहे। ते लोकांना अंधश्रद्धा, व्यसन, दिखावा, जातीभेद यापासून दूर नेऊन शिक्षण, सत्य आणि समाजसेवा यांचा मार्ग दाखवतात। लोकांनी शिक्षण घ्यावे, इंग्रजी मराठी दोन्ही लिहिता वाचता यावे आणि आत्मविश्वासाने लोकांसमोर विचार मांडता यावेत। दारू, तंबाखू, जुगार, वाईट सवयी सोडाव्यात। चांगले जीवन जगण्यासाठी व्यसनांचा त्याग करावा। त्याग आवश्यक आहे। वय परिपक्व झाल्यावर म्हणजेच सुमारे 40 नंतर माणसाने आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करावे, म्हणजेच जबाबदारीची जाणीव ठेवून नीतीने वागावे। प्रत्येक गावात शाळा उघडाव्यात, त्यांची पाहणी करावी। शिक्षण सर्वांना, विशेषतः गरीब, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना मिळाले पाहिजे। जसे येशू ख्रिस्ताने प्रेम, दया आणि सत्य शिकवले, तसेच लोकांना सत्याचा बोध द्यावा। इथे ख्रिस्ताचा उल्लेख धर्मांतरासाठी नाही, तर त्या करुणा आणि मानवतेचा आदर्श म्हणून आहे। सर्वांना भाऊ बहीण समजवून प्रेमाने आणि सावधपणे वागावे। या जगात खरा धर्म एकच, सत्य आणि नीती। पूजा कर्मकांड नव्हे, तर सत्य आचरण हाच धर्म। ज्योतिबा फुले म्हणतात, लोकांना हे खरे रहस्य समजावून सांगावे। सत्य, शिक्षण आणि समता हाच खरा मार्ग आहे। ते सांगतात की शिक्षण, विवेक, व्यसनमुक्ती आणि समाजसेवा यांच्या आधारेच समाज सुधारेल। सत्याला धरून जगणे हाच खरा धर्म, असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। आणि शेवटी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।